YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो 2 दिवसापासून तुम्ही अनेक टेलिग्राम चॅनलवरती आणि यूट्यूब चॅनलवरती सोबतच इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघितले असेल की पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीसाठी या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे थोड्या काळासाठी अनिश्चित काळासाठी. तर म्हणजे या ठिकाणी काही सांगत आहे की या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये मैदानी चाचणी होणार आहे. तर ज्या जिल्ह्यांचे उदाहरणार्थ चंद्रपूर जिल्हा पोलीस, त्याच्यानंतर गडचिरोली जिल्हा पोलीस यांचे या ठिकाणी या घटकांचे डायरेक्टली वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. तर या ठिकाणी अनिश्चित काळासाठी म्हणजे किती काळासाठी स्थगित करण्यात आलेले आहे आणि ज्या जिल्ह्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ते ग्राउंड होणार आहेत की नाही आणि जे परिपत्रक 20 जानेवारी पासून सुरू होणार होते असे परिपत्रक आहे ते लागू होणार आहेत की नाही डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. त्याच्या अगोदर या ठिकाणी पूर्ण सविस्तर माहिती सांगण्याच्या अगोदर छोटीशी माहिती मी तुम्हाला येथे सांगून घेतो. पोलीस भरतीच्या सरावासाठी आणि तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला असा होतो की कोणत्याही भरतीमध्ये पोलीस भरतीच्या 50% ते 60% प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत असतात आणि त्याचमुळे या जुन्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सोबतच सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील देण्यात आलेले आहेत. दोन्ही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके खरेदी करा. आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असेल तर Amazon, फ्लिपकार्ट किंवा अदर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकतात. आता आपल्या व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे त्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे आपण इथे आलेलो आहोत. आता याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा असा आहे की काही जिल्ह्यांचे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे की 20 जानेवारी पासून किती तर 20 जानेवारी पासून तुमची मैदानी चाचणी ग्राउंड सुरुवात होईल. आणि काही जिल्ह्यांचा असं आहे की त्यांच्या या ठिकाणी परिपत्रक आलेले आहे. डायरेक्टली 20 वेळापत्रक आलेले आहे. 20 जानेवारी पासून तुमचे मैदानी चाचणी सुरू होईल आणि एका दिवशी किती उमेदवार वगैरे बोलवायची सर्व माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. टायमिंग वगैरे, स्थळ वगैरे, ठिकाण वगैरे सर्व देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये 2 मुद्दे सांगतो. आता याच्यामध्ये प्रशासकीय कारणाने 100% मैदानी चाचणी ही तुमची पुढे गेलेली आहे. आणि राहिला प्रश्न चंद्रपूर आणि गडचिरोली यांचे वेळापत्रक जे प्रसिद्ध झालेले होते त्या संदर्भात अजून कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही. त्या संदर्भात नक्कीच अपडेट येईल आणि सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेल. त्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता या ठिकाणी 100% मैदानी चाचणी ही पुढे गेलेली आहे. पुढे गेलेली आहे. तुमची आता विद्यार्थ्यांचा फायनल एकच प्रश्न राहील की मैदानी चाचणी पुन्हा कधीपासून सुरू होईल. तर तुमची मैदानी चाचणी ही प्रशासकीय कारणामुळे झडपीच्या या ठिकाणी निवडणुकांमुळे या ठिकाणी थोडीशी पुढे गेलेली आहे. बंदोबस्त पहिल्यांदा जास्त लागतो त्यामुळे थोडीशी पुढे गेलेली आहे. तुमची मैदानी चाचणी ही 5 फेब्रुवारीच्या दरम्यान 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी या दरम्यान सुरू झालेली बघायला भेटेल. आणि 25 ते 26 जानेवारी या दरम्यान तुमचे हॉल तिकीट आलेले बघायला भेटतील. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे माझ्याकडे परिपत्रक नाही. सर्व या ठिकाणी माहिती सर्व अंदाजित आहे. याचं देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे त्याच्याबद्दल लवकरच अपडेट देईल. आणि मैदानी चाचणी सर्व अपडेट कधी सुरू होतील ते देखील मी तुम्हाला सांगितले आहे. 5 ते 7 फेब्रुवारी पासून तुमची मैदानी चाचणी सुरू होईल आणि 25 ते 26 तारखेपासून तुमचे हॉल तिकीट यायला सुरुवात होईल. तर विद्यार्थी मित्रांनो आजची ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.